नमस्कार यूट्यूब फॅमिली मित्रांनो आणि मैत्रिणींनो, प्रेमाची दुनिया या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. आपल्या सगळ्या व्ह्यूअर्सना एकच रिक्वेस्ट आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा एक सबस्क्राईब माझ्यासाठी लाख मोलाचा असणार आहे. त्याचबरोबर दुपारी 1 वाजता आपल्या या यूट्यूब चॅनलवर एक नवीन लव्ह स्टोरी अपलोड होणार आहे. ती देखील नक्की पहा, तुम्हाला नक्की आवडेल. चला तर मग वळूया आपल्या आजच्या भागाकडे. कंट्रोल सेंटरमध्ये सर्वजण मोठ्या स्क्रीनसमोर उभे असतात. सिस्टीमवर लाल रंगाचा अलर्ट दिसत असतो. अनऑथराइज्ड ॲक्सेस ब्लॉक्ड. IT प्रमुख म्हणाला, सर, यावेळी हल्ला यशस्वी झालेला नाही, पण कोणीतरी सतत आपल्या सिस्टीममध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करतोय. आर्यवीर म्हणाला, याचा अर्थ समोरची व्यक्ती अजूनही हार मानायला तयार नाही. आरोही काही क्षण त्या स्क्रीनकडे एकटक पाहत राहते. तिच्या मनात एकच प्रश्न वारंवार फिरत होता, खरंच हे सगळं अद्वैत करत असेल का? दुसऱ्या दिवशीची सकाळ. ऑफिसमध्ये नेहमीप्रमाणे गडबड सुरू होती. आरोही आपल्या केबिनमध्ये काम करत होती. तेवढ्यात रिसेप्शनवरून फोन येतो. रिसेप्शनिस्ट म्हणाली, मॅडम, तुमच्यासाठी एक पार्सल आलं आहे. आरोही म्हणाली, कोणाकडून? रिसेप्शनिस्ट म्हणाली, पाठवणाऱ्याचं नाव नाही. आरोही लगेच खाली जाते. तिच्या हातात एक छोटासा बॉक्स दिला जातो. ती बॉक्स उघडते. आतमध्ये एक पेन ड्राईव्ह आणि त्यासोबत एक छोटासा कागद असतो. त्यावर फक्त एक ओळ लिहिली होती, कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नकोस. आरोही लगेचच आपल्या केबिनमध्ये परत येते. ती तो पेन ड्राईव्ह लॅपटॉपमध्ये लावते. त्यामध्ये एक व्हिडिओ फाईल होती. व्हिडिओ सुरू होतो. व्हिडिओमध्ये आर्यवीर आणि अद्वैत एका मीटिंगमध्ये जोरदार वाद घालताना दिसतात. पण व्हिडिओ अचानक मध्येच कट होतो. आरोही पुन्हा तो व्हिडिओ पाहते. तिला काहीतरी विचित्र जाणवतं. ती व्हिडिओ थांबवते आणि स्क्रीनवर एक फ्रेम झूम करते. ती स्वतःशीच म्हणते, नाही, हा व्हिडिओ पूर्ण नाही, यात बरंच काही अर्धवट आहे. तेवढ्यात आर्यवीर तिच्या केबिनमध्ये येतो. तो म्हणाला, आरोही, क्लायंट प्रेझेंटेशन तयार झालं का? आरोही लगेचच लॅपटॉप बंद करते. आर्यवीर तिच्या चेहऱ्याकडे पाहत म्हणतो, काय झालं? तुझ्या डोक्यात काहीतरी चाललंय. आरोही 2 क्षण शांत राहते आणि मग म्हणते, सर, मी एक प्रश्न विचारू? आर्यवीर म्हणाला, विचार. आरोही लगेच म्हणाली, जर एखाद्या व्यक्तीने तुमचा विश्वास तोडला असेल आणि नंतर कळालं की त्यामागे दुसरंच काहीतरी कारण होतं, तर तुम्ही त्या व्यक्तीला माफ कराल? आर्यवीर काही क्षण शांत राहतो आणि मग म्हणतो, माफी देणं सोपं असतं, पण तुटलेला विश्वास पुन्हा जोडायला वेळ लागतो. आरोही त्याच्या उत्तराचा विचार करू लागते. दुपारी आरोही एकटीच कॅफेटेरियात बसलेली होती. तेवढ्यात तिच्यासमोर कोणीतरी येऊन बसतं. ती वर पाहते. तिच्यासमोर अद्वैत सरीन उभा होता. आरोही थोडी दचकते. अद्वैत म्हणाला, घाबरू नकोस, मी इथे भांडायला आलो नाही. आरोही लगेच विचारते, मग कशासाठी आला आहात? अद्वैत हलकसं हसतो. तो म्हणतो, मला तुझ्याशी 2 मिनिटं बोलायचं आहे. आरोही काहीही बोलत नाही. अद्वैत पुढे म्हणतो, तू हुशार आहेस म्हणूनच तुला एक गोष्ट सांगतो. प्रत्येक वेळी जे दिसतं तेच खरं असेल असं नाही. आरोही म्हणाली, हेच तुम्ही आर्यवीर सरांना देखील सांगू शकला असता. अद्वैत शांतपणे म्हणतो, त्याने माझं ऐकणं खूप वर्षांपूर्वी बंद केलं आहे. आरोही त्याच्याकडे पाहत म्हणाली, पण तुम्ही देखील प्रयत्न करणं बंद केलं ना? हे ऐकताच अद्वैत काही क्षण शांत राहतो. त्याच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच अपराधीपणाची हलकी झलक दिसते. तो उठतो आणि निघू लागतो. निघताना तो फक्त एवढंच म्हणतो,
कदाचित तू बरोबर आहेस. हे सगळं कॅफेटेरियाच्या काचेबाहेर उभा असलेला आर्यवीर पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर राग नव्हता, तर अनेक प्रश्न होते. तो काहीही न बोलता तिथून निघून जातो. आरोहीला त्याच्या तिथे असण्याची कल्पनाही नसते आणि अद्वैतलाही हे माहीत नसतं की त्यांच्या या छोट्याशा भेटीमुळे आरोही आता त्या दोघांमधील तुटलेला विश्वास पुन्हा जोडण्याचा निर्धार करणार होती. एक मिनिट. पुढच्या सकाळी आरोही आपल्या केबिनमध्ये काम करत होती. तिच्या मोबाईलवर एका अनोळखी नंबरवरून मेसेज येतो. आज संध्याकाळी 6 वाजता ब्ल्यू हेवन कॅफेमध्ये भेट. मला तुझ्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे. खाली फक्त एक नाव लिहिलेलं असतं, अद्वैत सरीन. आरोही काही क्षण विचारात पडते. ती स्वतःशीच म्हणाली, नेमकं काय बोलायचं असेल? संध्याकाळी न्यूयॉर्कमधील ब्ल्यू हेवन कॅफेमध्ये काचेतून बाहेर पडणारा पावसाचा मंद प्रकाश आणि आतमध्ये शांत वातावरण. आरोही कॅफेमध्ये येते. कोपऱ्यातील एका टेबलवर अद्वैत आधीच बसलेला असतो. आरोही त्याच्यासमोर जाऊन बसते. अद्वैत म्हणाला, आल्याबद्दल धन्यवाद. आरोही म्हणाली, सरळ मुद्द्यावर या. अद्वैत हलकसं हसतो. तू खरंच आर्यवीर सारखंच बोलतेस. आरोही म्हणाली, मी कोणासारखीही नाही. मी फक्त आरोही प्रधान आहे. अद्वैतच्या चेहऱ्यावर नकळत स्मित उमटतं. त्याचवेळी वेटर 2 कॉफी ठेवून निघून जातो. अद्वैत म्हणाला, तुला खरंच वाटतं मी आर्यवीरचा शत्रू आहे? आरोही लगेच उत्तर देते, मला जे दिसल त्यावर विश्वास ठेवणं सोपं आहे. पण मी पूर्ण सत्य समजल्याशिवाय कोणालाही दोष देत नाही. अद्वैत काही क्षण तिच्याकडे एकटक पाहत राहतो आणि मग तो म्हणतो, म्हणूनच मी तुला भेटायला बोलावलं. अद्वैत टेबलावर एक टॅबलेट ठेवतो. त्यामध्ये काही आर्थिक व्यवहार, ईमेल्स आणि टाईमलाईन दिसत असते. आरोही काळजीपूर्वक ते सर्व पाहते आणि तिला जाणवतं की काही तारखा जुळत नाहीत. ती म्हणाली, जर हे खरं असेल तर तुम्हा दोघांमध्ये खूप मोठा गैरसमज निर्माण झाला होता. अद्वैत उत्तर देतो, मी तुला कोणावर विश्वास ठेवायला सांगत नाही. फक्त सत्य तू स्वतः शोध. तेवढ्यात कॅफेच्या बाहेर एक काळी कार येऊन थांबते. त्यातून 2 सूट घातलेले पुरुष खाली उतरतात. त्यातील एकाच्या हातात कॅमेरा असतो. तो कॅफेच्या काचेतून आरोही आणि अद्वैतचे अनेक फोटो काढू लागतो. आरोहीचं लक्ष त्यांच्याकडे नव्हतं. दुसरीकडे आर्यवीर एका क्लायंट मीटिंगवरून परत येत असतो. त्याच्या मोबाईलवर एका अनोळखी नंबरवरून मेसेज येतो. त्या मेसेजमध्ये फक्त 2 फोटो असतात. पहिल्या फोटोमध्ये आरोही आणि अद्वैत समोरासमोर बसलेले, तर दुसऱ्या फोटोमध्ये अद्वैत टॅबलेट आरोहीकडे सरकवत असतो. त्याखाली फक्त एक ओळ लिहिलेली असते, ज्यांच्यावर तू सर्वात जास्त विश्वास ठेवतोस ती आता कोणावर विश्वास ठेवते ते स्वतः पहा. आर्यवीरचा चेहरा क्षणात गंभीर होतो, पण तो एकदाही आरोहीला फोन करत नाही. तो स्वतःशीच म्हणतो, नाही, मी कोणताही निष्कर्ष काढणार नाही. आधी मला सत्य जाणून घ्यायला हवं. आणि आरोही कोणतीही गोष्ट कारणाशिवाय काहीही करणार नाही. कॅफेमध्ये आरोही उठते
आरोही उठते. ती म्हणते, मी तुम्हाला कोणतंही प्रॉमिस करत नाही, पण मी माझ्या परीने सत्य शोधण्याचा प्रयत्न नक्की करेन. अद्वैत हलकसं हसतो. मला त्यापेक्षा जास्त काही नको, तो म्हणतो. दोघेही विरुद्ध दिशेने निघून जातात. पण रस्त्याच्या पलीकडे उभी असलेली ती काळी कार हळूहळू त्यांच्या मागे निघते. त्या गाडीच्या आत बसलेली व्यक्ती मोबाईलवर म्हणते, पहिला घाव यशस्वी झाला. आता आर्यवीर आणि आरोही यांच्या विश्वासात भीक पाडायची वेळ आली आहे. कॉल कट होतो, पण त्या व्यक्तीचा चेहरा अजूनही दिसत नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी स्काय नोवा ग्लोबल कॉर्पोरेशनच्या 48व्या मजल्यावर असलेल्या बोर्डरूममध्ये महत्त्वाची मीटिंग सुरू होती. जगभरातील वेगवेगळ्या देशातील वरिष्ठ अधिकारी ऑनलाईन जोडलेले होते. आरोही आपल्या प्रेझेंटेशनची तयारी करत असते. तेवढ्यात कंपनीच्या लीगल विभागाच्या प्रमुख महिला अधिकारी घाईघाईने आतमध्ये येतात. त्या म्हणतात, सर, एक गंभीर समस्या निर्माण झाली आहे. आर्यवीर लगेच म्हणाला, काय झालं? त्या महिला उत्तर देतात, आपल्या कंपनीविरुद्ध इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी थेफ्टची अधिकृत तक्रार दाखल झाली आहे. संपूर्ण बोर्डरूममध्ये शांतता पसरते. विवान आश्चर्याने म्हणाला, हे अशक्य आहे. लीगल अधिकारी मोठ्या स्क्रीनवर कागदपत्र दाखवतात. एक प्रसिद्ध अमेरिकन टेक कंपनी दावा करत असते की स्कायनोवाने त्यांचं AI तंत्रज्ञान बेकायदेशीरपणे वापरलं आहे. आरोही सर्व कागदपत्रे बारकाईने पाहते. अचानक तिच्या नजरेस एक तारीख पडते. ती म्हणते, 1 मिनिट. रूममधील सगळे आरोहीकडे पाहू लागतात. आरोही म्हणाली, या कागदपत्रांमध्ये नमूद केलेली तारीख चुकीची आहे. लीगल अधिकारी म्हणाल्या, ती कशी? आरोही शांतपणे उत्तर देते, या तारखेला आपला हा प्रोजेक्ट सुरूही झाला नव्हता. आर्यवीर तिच्याकडे पाहत म्हणाला, तुला खात्री आहे? आरोही लगेच लॅपटॉप उघडते आणि कंपनीच्या अधिकृत प्रोजेक्ट लॉग्स दाखवते. प्रत्येक नोंद वेळ आणि तारखेसह स्पष्ट दिसत असते. काही मिनिटांमध्येच सर्वांना समजतं की तक्रारीमध्ये मुद्दाम चुकीची माहिती जोडण्यात आली आहे. विवान हसत म्हणाला, आरोही, तू पुन्हा एकदा कंपनीला मोठ्या संकटातून वाचवलंस. आर्यवीर काहीही बोलत नाही. तो फक्त अभिमानाने तिच्याकडे पाहत राहतो. मीटिंग संपल्यानंतर आरोही कॉरिडॉरमधून चालत असते. आर्यवीर तिच्या शेजारी येतो. दोघेही काही क्षण शांतपणे चालत राहतात. आर्यवीर म्हणाला, आज जर तू ही छोटीशी चूक ओळखली नसतीस तर आपल्या कंपनीला कोट्यावधी डॉलर्सचं नुकसान झालं असतं. आरोही हसत म्हणाली, सर, मी फक्त माझं काम केलं. आर्यवीर थोडंसं हसत म्हणाला, नाही, तू अपेक्षेपेक्षा खूप मोठी गोष्ट केली आहेस. पहिल्यांदाच आर्यवीरच्या तोंडून आलेल्या या कौतुकामुळे आरोहीच्या चेहऱ्यावर नकळत लाजरं हसू उमटतं. त्याचवेळी शहराच्या दुसऱ्या टोकाला अद्वैत आपल्या ऑफिसमध्ये बसलेला असतो. त्याच्या टेबलावर एक फाईल ठेवली जाते. त्याचा सहाय्यक म्हणाला, सर, स्कायनोवा विरुद्ध दाखल झालेली केस फेल गेली. अद्वैत आश्चर्याने म्हणाला, फेल? सहाय्यक उत्तर देतो, हो सर, आणि ती चूक एका नवीन कर्मचाऱ्याने पकडली. अद्वैत हलकसा हसतो आणि स्वतःशीच म्हणतो, आरोही प्रधान, तू माझ्या अपेक्षेपेक्षाही खूप जास्तच हुशार आहेस. तेवढ्यात अद्वैतच्या मोबाईलवर एक कॉल येतो. स्क्रीनवर नंबर नसतो. तो कॉल उचलतो. समोरची व्यक्ती शांत आवाजात म्हणते, तुझी प्रत्येक चाल अपयशी ठरते. अद्वैतचा चेहरा गंभीर होतो. तो ठाम आवाजात म्हणतो, ही चाल माझी नव्हती.
समोरची व्यक्ती काही क्षण शांत राहते आणि मग म्हणते, मग आपल्याला दोघांनाही एकाच व्यक्तीने खेळवलं आहे. एवढं बोलून कॉल कट होतो. अद्वैत आपल्या खुर्चीतून उठतो. पहिल्यांदाच त्याला ही जाणवतं की कोणीतरी तिसरी व्यक्ती पडद्यामागून सगळे डाव खेळत आहे. तो खिडकीबाहेर पाहत हळू आवाजात म्हणतो, आर्य, कदाचित आपल्याला पुन्हा एकदा बोलावं लागेल. त्या संध्याकाळी मॅनहॅटनमधील हडसन रिव्हरसाईड पार्क. सूर्य मावळतीकडे झुकलेला असतो. पार्कमध्ये फारशी गर्दी नव्हती. आरोही तेथील एका बाकावर बसली होती. सॉरी मित्रांनो, तिथं चुकून उभी झाले. तिने एकाच वेळी 2 वेगवेगळ्या व्यक्तींना मेसेज पाठवलेले असतात. एक आर्यवीरला, सर, मला तुमच्याशी एका महत्त्वाच्या विषयावर तुमची मदत हवी आहे. कृपया 6 वाजता हडसन रिव्हरसाईड पार्कमध्ये या. तर दुसरा मेसेज तिने अद्वैतला केलेला होता. मला वाटतं काही गोष्टी प्रत्यक्ष बोलूनच संपतात. कृपया 6 वाजता हडसन रिव्हरसाईड पार्कमध्ये येऊन भेटा. दोघांनाही एकमेकांबद्दल काहीही माहिती नव्हती. 6 वाजतात. सर्वप्रथम आर्यवीर तिथे पोहोचतो. तो म्हणाला, आरोही, इतकं महत्त्वाचं काय आहे? आरोही काही बोलणार तेवढ्यात समोरून अद्वैत चालत येताना दिसतो. आर्यवीरचा चेहरा लगेचच कठोर होतो. तो मागे वळून निघू लागतो. पण आरोही हलकेच त्याचा हात धरते आणि त्याला थांबवते. आरोही म्हणाली, आज नाही सर, आज तुम्ही दोघेही माझं पूर्ण ऐकणार आहात. अद्वैत काही अंतरावर थांबतो. तो म्हणाला, जर आर्यवीरला नको असेल तर मी निघतो. आरोही ठाम आवाजात म्हणाली, आज कोणीही इथून जाणार नाही. दोघेही तिच्याकडे पाहू लागतात. आरोही शांतपणे म्हणाली, माझ्याकडे एक प्रश्न आहे ज्याचं उत्तर तुम्ही दोघांनी द्यायचं आहे. ती आर्यवीरकडे पाहते आणि म्हणते, तुम्ही अद्वैतवर विश्वास ठेवला होता? आर्यवीर लगेच म्हणतो, माझ्या स्वतःपेक्षाही जास्त. लगेच आरोही अद्वैतकडे पाहते आणि म्हणते, आणि तुम्ही? अद्वैत हळू आवाजात म्हणतो, आर्यवीर माझ्यासाठी फक्त मित्र नव्हता, तर तो माझं कुटुंब होता. आरोही दोघांकडे पाहून म्हणाली, मग एक गोष्ट मला समजत नाही. जे 2 लोक एकमेकांवर इतका विश्वास ठेवतात ते एकमेकांना एकदाही विचारत नाहीत की खरं काय घडलं? आरोहीच्या बोलण्याने दोघेही शांत होतात. ती पुढे म्हणाली, तुम्ही दोघांनी सत्य शोधण्यापेक्षा स्वतःच्या मनात उत्तरं तयार केलीत आणि एका गैरसमजाला वर्षानुवर्षे खतपाणी घातलं आणि त्याला मोठं केलं. आणि आता त्या गैरसमजाला सत्य समजून इतके दिवस आयुष्य जगलात. आर्यवीर आणि अद्वैत दोघेही एकमेकांकडे पाहतात. पहिल्यांदाच त्या दोघांच्या चेहऱ्यावर रागाऐवजी विचार दिसत होता. आरोही म्हणाली, आज मी कोणाचीही बाजू घेत नाही, पण एक गोष्ट नक्की सांगते. जर तुमच्यातल्या एकाने जरी त्या दिवशी 5 मिनिटं शांत बसून दुसऱ्याचं ऐकलं असतं तर आज ही भेट इतकी अवघड झाली नसती. काही क्षण शांतता पसरते. वाऱ्याची एक झुळूक वाहून जाते. अद्वैत हळू आवाजात म्हणतो, कदाचित माझीही चूक होती. आर्यवीर त्याच्याकडे पाहत म्हणतो, फक्त तुझी नाही, माझाही राग माझ्यावरच भारी पडला. आरोहीच्या चेहऱ्यावर हलकंसं समाधान दिसतं. तिला जाणवतं, आज भलेही त्या दोघांची मैत्री झाली नव्हती, तरीही त्या दोघांमध्ये अनेक वर्षांपासून उभी असलेली गैरसमजाची पहिली भिंत नक्कीच कोसळली आहे. आणि याच क्षणी दूर उभा असलेला एक अनोळखी माणूस शांतपणे म्हणतो, ही भिंत पडणं माझ्या योजनेत नव्हतं. तो मागे वळतो आणि त्या गर्दीत अदृश्य होऊन जातो. ती व्यक्ती नक्की कोण होता हे पुढील भागात तुम्हालाही नक्कीच समजेल.
तर मित्रांनो, आपला आजचा भाग इथेच संपत आहे. हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्हाला जर आपल्या स्टोरीज आवडत असतील तर व्हिडिओजना लाईक आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा एक सबस्क्राईब माझ्यासाठी लाख मोलाचा असणार आहे. चला तर मग भेटू पुढच्या भागात.